नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। वादळात फसलेल्या 2 बोटींवरील 15 खलाशांना वाचवणारा करंजातील युवक ठरला देवदूत। उरण तालुक्यातील करंजापाडा येथील अतिश सदानंद कोळी आणि त्याच्या साथीदाराने आपल्या जीवाची बाजी लावून वादळात अडकलेल्या 2 बोटीवरील 15 खलाशांना सुखरूप करंजा येथे आणून त्यांचा जीव वाचवला असल्याने तो त्या 15 खलाशांचा देवदूत ठरला आहे। नुकताच निर्माण झालेल्या चक्रीवादळाने रायगडमधील मच्छीमारीसाठी गेलेल्या अनेक मच्छीमारी बोटींचा संपर्क तुटला होता। त्यात करंजा येथील मच्छिंद्र नाखवा मालकाच्या महागौरी नमो ज्ञानेश्वरी या 2 बोटींचाही संपर्क तुटला होता। त्या बोटींची वायरलेस यंत्रणा GPS यंत्रणाही बंद होती। त्या बोटींचे काय झाले, त्या बोटींवर 15 खलाशी आणि तांडेल कुठे आहेत हे कोणालाच ठाऊक नव्हते। बोट मालक मच्छिंद्र नाखवा याने अनेक प्रयत्न केले। कोस्टगार्डकडे ही तक्रार दाखल करण्यात आली। कोणताही सुगावा लागत नव्हता। फक्त मुंबईपासून 8 तास आतमध्ये त्यांचे एकदा लोकेशन मिळाले होते। त्यानुसार बोट मालक मच्छिंद्र नाखवा यांनी करंजा येथील युवक अतिश सदानंद कोळी यांना या बोटीचा शोध घेण्यास पाचारण केले। समुद्र खवळलेला असताना आपल्या जीवाची पर्वा न करता अतिश कोळी यांच्यासह भानुदास कोळी, बोट मॅनेजर आणि तांडेल असे 4 जण 27 ऑक्टोबरला उरणच्या करंजा येथून बचावासाठी निघाले। बोटीवरील GPS बंद पडलेला असल्याने मोबाईलच्या GPSच्या सहाय्याने अतिश आणि त्याचे साथीदार जवळपास 8 तासांनी GPSच्या लोकेशनच्या ठिकाणी बोट घेऊन पोहोचले, परंतु त्या ठिकाणी कोणत्याही बोटी आढळून आल्या नाहीत। शोध घेत असताना रात्रीच निघण्याचा साथीदारांच्या मनात आलं होतं, मात्र आतिशने आपण सकाळी शोध घेऊ असे सांगून बोट त्याच ठिकाणी नांगरून ठेवण्यात आली। दुसऱ्या दिवशी सकाळी बोटीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला असता जवळपास 8 ते 10 किलोमीटर अंतरावर बोटी दिसून आल्या, मात्र परिस्थिती पाहता दोन्ही बोटी नादुरुस्त झालेल्या होत्या। एका बोटीचा गेअर तुटला होता तर दुसऱ्या बोटीचा पंपाचा काम निघाला होता, त्यामुळे त्या ठिकाणी बोटी वादळामध्ये एकमेकांना बांधून नांगरून ठेवल्या होत्या। या दोन्ही बोटीवरील राजू सिंग, मनोज सरण, पंकज यादव, राजू गौतम, जगदीश, संतोष कुमार आणि आणखीन 9 खलाशी 4 दिवस कोणतेही अन्न न शिजवता फक्त बिस्किट आणि पाण्यावरती होते। खूप घाबरलेल्या आजारी अवस्थेत असलेले खलाशी आपला जीव मुठीत धरून होते। कोणीतरी आपला जीव वाचवण्यासाठी देवदूत आला असल्याने ते बिनधास्त झाले। अतिश आणि त्याच्या साथीदाराने बंद पडलेल्या दोन्ही बोटी त्यांनी नेलेल्या बोटीला दोरीच्या सहाय्याने बांधून परतीच्या प्रवासाला सुरुवात केली। वादळामध्ये दोन्ही बोटी एकमेकांना बांधून आणल्याने खूप अवघड होते आणि त्यावेळी अनेक अडचणी आल्या, दोर तुटले। या सर्व अडचणींना मात करीत 24 तास प्रवास करत 15 खलाशी आणि दोन्ही बोटी घेऊन करंजा बंदरात दाखल होऊन त्या 15 खलाशांचा जीव वाचवणारा अतिश हा देवदूत ठरला आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी अनंत नारंगीकरसह तृप्ती भोईर, उरण। हमारे बाटिया की हालत बहुत गंभीर थी। इतनी तूफान में सब डरते थे, गिरते थे, इसलिए सब केबिन के अंदर थे। जेम तेम